व्हॉट्सअप गाईज, आता मी जाणार आहे देवसिद्धला. मग त्यानंतर पहिले मी जाणार आहे गाव खूप आवडतो आणि माझा भाऊ पण आहे, खेळायला आवडतो. मग बॅग पॅक केली. कधी कधी चला माझं झालं का बघूया. मी गावाला जातो आणि माझे भाव नसताना मग मी सॅड होतो. मग चला आपण जाऊया. आम्ही रेवणसिद्धनाथाचं दर्शन करण्यासाठी गावाला निघालो आहोत. आधी आम्ही गावच्या घरी जाऊ आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण रेवणसिद्धनाथाचं दर्शन करणार आहोत. रेवणसिद्धनाथाचं मंदिर कसं आहे, कुठे आहे आणि त्याचा इतिहास काय आहे हे जाणून घेणार आहोत. तर चला मग जाऊयात. आम्ही आत्ता सासवड मार्गे निघालो आहोत. सासवड मार्गे जाताना पुढे पुरंदर आणि त्याच्या पुढे कापूरहोळ नंतर आपण पुणे बेंगलोर हायवेला कनेक्ट करतो. या मार्गाने गेल्यानंतर आमचा खेड शिवापूरला लागणारा 125 रुपयांचा टोल वाचतो. सकाळी घरातून निघताना आम्ही काहीच खाल्लं नव्हतं, म्हणून विचार केला की इथं अतिथी हॉटेलला थांबून थोडंसं काहीतरी खाऊयात. तर या रेस्टॉरंटला आम्ही लास्ट टाईमसुद्धा जेवण केलं होतं आणि इथली टेस्ट खरंच खूप छान आहे. अतिथी रेस्टॉरंटला थांबून मस्त असा नाश्ता केल्यानंतर आता आपण निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला. एवढ्या लांबचा प्रवास केल्यानंतर फायनली 5-6 तासानंतर आपण गावाजवळ पोहोचलो आहोत आणि तिथं आग लागलेली दिसली म्हणून आम्ही थांबलो. तर ती आग कशाची आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला. तर ती आग ऊसाच्या शेतामधली आग आहे. जेव्हा ऊस काढून होतो तेव्हा राहिलेल्या पालापाचोळ्याला आग लावली जाते, त्याची आग ती होती. पण ते दृश्य थोडं पाहण्यासारखं होतं म्हणून आम्ही थांबलो आणि थोडे फोटोज आणि व्हिडिओज काढले. त्यानंतर आम्ही आता निघालो आहे आमच्या घरी. पोहोचलो तेव्हा आई मस्त असं ताक बनवत होती. माई कसं ताक बनवते ते थोडा वेळ पाहिलं आणि त्यानंतर ठरवलं की आपण मस्त मसाले ताक बनवूयात. मग काय प्लॅन ठरला, मसाले ताक बनवून प्यायचं आणि मग मस्त असं ताक पिलं आणि आई कसं लोणी काढते हे पाहिलं. ती आता मस्त लोणी काढेल आणि त्या लोण्यापासून मस्त असं तूप बनवेल. लोण्याचा मस्त गोळा तयार करून घेईल आणि तो लोण्याचा गोळा मस्त ती असा कडवून त्याचं तूप तयार करेल आणि मस्त फ्रेश तूप पण मग खायला मिळेल. मग काय तूप आणि ताक दोघांचा आनंद घ्यायचा. आता मस्त पोटभर जेवण करायचं, त्यानंतर वॉक करायचा आणि मग झोपून जायचं. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळी उठून मस्त आपण रेडी झालो आहे आणि चिनूसुद्धा मस्त रेडी झाला आहे आणि दादासोबत खेळत आहे. आज आपण जाणार आहोत उठून मस्त रेवणसिद्धनाथाच्या मंदिरामध्ये आणि मी आज तुम्हाला दाखवेल की रेवणसिद्धनाथाचं मंदिर कुठे आहे ते. चिनू मस्त खुश आहे, त्याच्या दादासोबत खेळत आहे, तो एन्जॉय करत आहे आणि दोघांचं मस्त सायकलिंग करायचं सुरू आहे. सायकल चालवायची, मस्त एन्जॉय करायचं. आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत रेवणसिद्धनाथाचं मंदिर. आपण कसं ट्रॅव्हल केलं आणि कसं आपण एक्सप्लोअर केलं रेवणसिद्धनाथाचं मंदिर हे आपण पाहणार आहोत. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करते. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.